मित्रांनो, आज मी तुम्हाला चार्टला पाहण्याची एक अशी टेक्निक शिकवणार आहे की जी टेक्निक कधी तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केली तर मोमेंटम येण्याच्या पहिलेच तुम्हाला समजेल की ही मोमेंटम कोणत्या दिशेला जाणार आहे आणि तुम्ही तिला योग्य टायमाला पकडू शकता। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू। मी आपला कपिल आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो। तर मित्रांनो, इथे निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। अशी कोणती गोष्ट आहे की जेणेकरून आपल्याला चार्टमध्ये येणारी मोमेंटम पहिले पकडता येईल, ती स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे कसं काय समजेल? मित्रांनो, आपल्या इथे चार्ट ॲनालिस्टची सिरीज आहे, त्यानंतर प्राइस ॲक्शन नो बकवास म्हणून पण एक सिरीज आहे, तिच्यावर आपण प्राइस ॲक्शनवर नेहमी बोलत असतो। मित्रांनो, ॲक्च्युली मला प्राइस ॲक्शनवर व्हिडिओ बनवायला खूप आवडतात आणि नॉलेज शेअर करायला खूप आवडतात, पण आजकाल लोकांना इंडिकेटरवर व्हिडिओ हवे, स्ट्रॅटर्जीवर व्हिडिओ हवे। तर तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकतात की स्ट्रॅटर्जी आणि इंडिकेटरच्या व्हिडिओंना खूप जास्त व्ह्यू मिळतात। प्राइस ॲक्शन शिकायला कोणालाही इंटरेस्ट नाही, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, एंड ऑफ डे प्राइस ॲक्शनच काम करते आणि प्राइस ॲक्शन तुम्हाला जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये टिकता येणार नाही मित्रांनो। म्हणूनच आपण 2 प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत आणि आज त्या सिरीजमध्ये आपण पुढे जातोय। मार्केटची स्ट्रेंथ ओळखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। आता आपण 1 ते 2 उदाहरणं घेणार आहे मित्रांनो। इथे तुम्ही कधी इथे पाहिलं तर या ठिकाणी मॉर्निंगची पहिली कॅन्डल ही ओपन झालेली आहे आणि कॅन्डल ओपन होताच मार्केट वरच्या साईडला गेला आणि वरतून मार्केट परत खालच्या साईडला आला। असं का झालं बरं? मार्केटने असं का केलं असेल? मार्केट ओपन कुठे होतं आणि मार्केट क्लोज कुठे होतं ना मित्रांनो, ह्या लेवल पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। तुम्ही प्रीवियस दिवस पाहिला मित्रांनो, मार्केट या ठिकाणी कुठेतरी क्लोज झाले, मार्केट अगदी सपोर्टच्या जवळ ओपन झालं, मार्केटने बरोबर प्रीवियस दिवसाचा लोला चेक केला आणि मार्केटने तिथून बाउन्स बॅक घेतला। आता भरपूर जणांना प्रश्न पडला असेल, बाउन्स बॅक का घेतला आणि बाउन्स बॅक घेतला, इतका मोठा बाउन्स बॅक कसं काय आला? तर मित्रांनो, मी नेहमी सांगतो की तुम्ही कधीही चार्ट पाहताना तर प्रीवियस तुमच्याकडे 3 ते 4 दिवसाचा व्ह्यू हवा। कमीत कमी तुम्हाला चार्ट हा प्रीवियस 3 दिवसाचा तुमच्या स्क्रीनवर दिसायला हवा मित्रांनो। आता हे सांगण्याचं लॉजिक काय त्याला आपण समजून घेऊ। जेव्हा मार्केट प्रीवियस दिवसाला एका डाऊनफॉलमध्ये मित्रांनो, इथे डाऊनफॉल झालेला आहे आणि मार्केट नेक्स्ट दिवसाला आहे ना कुठे सपोर्ट जवळच म्हणजे प्रीवियस दिवसाच्या लो जवळ ओपन झालं। मार्केटने जसं वर जायला सुरुवात केली तर ज्यांनी इथे सेल केलेलं होतं त्यांचे स्टॉप लॉस इथे ट्रिगर व्हायला सुरुवात झाली आणि मार्केटने एक मोमेंटम दिली। पण आता तुम्ही म्हणणार की मार्केटने मोमेंटम दिली तर मार्केट अजून वर जायला हवं। तर मित्रांनो, वर का गेलं नाही? कारण मार्केटमध्ये ती स्ट्रेंथच नाही आहे। कारण ओव्हरऑल मार्केट हे बेरिश आहे, ओव्हरऑल मार्केट हे डाऊन ट्रेडमध्ये आहे, शॉर्ट टर्ममध्ये। लॉंग टर्ममध्ये तर हे बुलिश आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये हे डाऊन ट्रेंडमध्ये होतं। इथे कुठे नवीन बाहेर यायला तयार नाही। का नवीन बाहेर यायला तयार नाही? कधी तुम्ही इथे पाहिलं मित्रांनो तर हा एक प्रीवियस रजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता तो कसा आयडेंटिफाय केला पहा, प्रीवियस दिवसाच्या चार्टवरनं आपण आयडेंटिफाय केला। इथे तुम्हाला एकदा रजिस्टन्स दिसतो, इथे सेकंड टाइम घेतला, इथे त्याच्या जवळ पाहायला मिळतोय की 3 टाइम याने रजिस्टन्स घेतला। त्या दिवशी मार्केट रिकवर झाल्यानंतर परत त्याने इथे रजिस्टन्स घेतला आणि इथे साईडवेज होऊन परत मार्केट खालच्या दिशेला आलं। आता मार्केट खालच्या दिशेलाही जोरात गेलं। का गेलं? बिकॉज ऑफ त्याचा ओरिजिनल ट्रेंड कोणता आहे मित्रांनो? हा डाऊन ट्रेंड आहे। अप ट्रेंड आहे का? प्राइस ॲक्शनच्या व्हिडिओमध्ये नेहमी पाहिलेलं आहे की प्राइसला रिकवर करण्यासाठी कधी डाऊनफॉल आहे मित्रांनो। या प्रकारे प्राइस रिकवर अशी झाली तर याला आपण रिकवर म्हणू शकत नाही। प्राइसने थोडा पुलबॅक घेऊन परत जायला हवं। याच्या 50% वर जेव्हा प्राइस निघेल तेव्हाच आपण ट्रेंड चेंज झालेला म्हणू शकतो। मग इथे 50% पासूनच कधी प्राइसने रजिस्टन्स घेतलेलं आहे तर प्राइस वर जाऊ शकते का? आणि 50% रजिस्टन्स कसं लावायचं हे तुम्ही प्राइस ॲक्शनचा आपण एक डेडिकेट व्हिडिओ आहे तिच्यामध्ये जाऊन पाहू शकता। फिबोनाशीचा पण व्हिडिओ मित्रांनो, त्या फिबोनाशीमध्ये पण हे इन डिटेल आपण सांगितलेलं आहे। आता त्या लेवलच आपल्याला नेक्स्ट दिवसासाठी कशा प्रकारे काम करता लक्ष द्या। तर मित्रांनो, आता आपण नेक्स्ट दिवसाला पाहणार। आता मार्केट वारंवार रजिस्टन्स कुठे घेत होतं? त्याच दिवशी फॉल झाल्यानंतर वरती आला आणि कुठे घेतलं? या ठिकाणी। आता हे झोन महत्त्वाचे का हे लक्षात घ्यायचं, डिमांड आणि सप्लाय इथे हे कारणीभूत असतं। त्यामुळे आपण मार्केटची स्ट्रेंथला समजू शकतो। मार्केटची स्ट्रेंथ समजण्यासाठी मित्रांनो आपल्याला डिमांड आणि सप्लाय समजणं गरजेचं आहे। तर आता मार्केटमध्ये काय येतं? मार्केटमध्ये सप्लाय येतोय। सप्लाय म्हणजे डाऊन आहे। जिथेही मार्केट थोडंसं पुलबॅक करायचा प्रयत्न करतोय तर तिथून मार्केटला सप्लाय येतो आणि तिथून परत सेलर ॲक्टिवेट होतात, मार्केटला खाली पुश करण्याचा प्रयत्न करतात।
मार्केटने एक प्रयत्न केला वर जाण्याचा, तर मार्केटने पुलबॅक घेतल्यानंतर ही लेवल त्याने लगेच ब्रेक करायला होती. ही लेवल कधी ब्रेक केली असती तर आपल्याला जो हाय होता तो इथे पाहायला मिळाला असता, पण असं झालं का? नाही. मार्केट तिथे साईडवेज झाला आणि तिथून परत इथे सप्लाय आलेला आपल्याला दिसला. त्याचप्रमाणे कधी आपण सपोर्टवर मार्किंग केली की मार्केट कुठे सपोर्ट घेतो, तो झोन काय होता, तर तो कधी झोन आपण आयडेंटिफाय केला मित्रांनो, तर या प्रकारे ती लेवलला. आता आपण नेक्स्ट दिवसाला जेव्हा इथे आपण म्हणू शकतो की एक ब्लूटल फॉल झालेला. ब्लूटल म्हणजे काय? रक्तपात, की मार्केटने कोणावरच काहीच रहम केला नाही. तर आता याला ॲनालिस करणं आपल्याला पॉसिबल होतं का? तर मित्रांनो इझी होतं. याचे आता मी 3 ते 4 रिझन देणार आहे. मेन गोष्ट काय, आपल्याला मार्केटची स्ट्रेंथ ओळखणं गरजेचं आहे. मार्केटची कधीच तुम्ही स्ट्रेंथ ओळखली तर त्या स्ट्रेंथला तुम्ही हेवी क्वांटिटीने बसू शकता आणि स्ट्रेंथच्या विरुद्ध कधी तुम्हाला ट्रेड मिळतोय तर तिथे तुम्ही तुमचं टार्गेटसुद्धा कमी आणि क्वांटिटीसुद्धा तुम्ही कमी घेऊ शकता. तर आता ओव्हरऑल आपल्याला इथे समजतंय की डाऊन ट्रेंड आहे. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आलं, त्यानंतर एक दिवस मार्केट पूर्ण साईडवेज झालं. आपण तुमचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स का फेल होता याच्यामध्ये पण शिकलेलो आहे की मार्केट कोणत्याही ट्रेंडला कसं जातं. मार्केट एका ट्रेंडला आलं, एक मोमेंटम दिली की मार्केट काही वेळ साईडवेज होतं आणि मार्केट साईडवेज झाल्यानंतर हे डिसिजन फॅक्टर असतं मित्रांनो. इथून मार्केट डिसिजन घेणार की त्याला प्रिव्हियस ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे का, म्हणजे हा प्रिव्हियस ट्रेंड याचा काय अप ट्रेंड, तो त्याला कंटिन्यू करायचा का, इथून त्याला ट्रेंड बदलवायचा आहे. तर साईडवेज मार्केट सर्वात मेन मार्केट आहे. प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो, आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये इथे पैसा कमवतो, भरपूर फायदा होतो, आपण ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि साईडवेज मार्केटमध्ये आपण पोझिशन बनवतो आणि साईडवेज मार्केट असल्यामुळे इथे आपण लॉस बुक करतो आणि जितकाही पैसा आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये कमवला आहे तेवढा ह्या साईडवेज मार्केटमध्ये आपण घालवतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट परत एक ट्रेंड पकडतो वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, तर आपल्याकडे तिथे पैसा नसतो किंवा आपल्याला आता ते शुअर नसतं की हा ट्रेंड कन्फर्म होणार आहे का नाही होणार आहे. तर याच्यासाठी सप्लाय आणि डिमांड झोन आपल्याला माहिती हवं, ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे आखून दिले, चार्टवरनं दाखलेले मित्रांनो. आणि ह्या लेव्हल सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो मित्रांनो. आणि हे कधी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला तर तुम्ही बॅक टेस्ट करा की तिथे लेवल दिलेल्या आहेत त्या कशा प्रकारे वर्क केलेल्या आहे. अजून एक गोष्ट मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आपला टोटली फ्री आहे. आपण कोणतेही चार्जेस घेत नाही आणि कोणालाही पैशांसाठी कॉल वगैरे आपल्यातर्फे जात नाही. असे फ्रॉड आता समोर यायला सुरुवात झाली आहे. आपल्या चॅनलच्या नावाने लोकांना कॉल केले गेले आणि त्यांच्यासोबत फ्रॉड झाले. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे की कोणालाही कधीही कॉल करत नाही. तुम्ही आपल्या नावाने तुम्हाला कोणी पैसे मागत असेल तर त्याला तुम्ही तिथे स्टॉप केलं पाहिजे. विषयाकडे पुढे जाऊयात. तर इथे आपण हा झोन प्रिव्हियस दिवसावरनं काढलेला आहे, कारण मार्केट नेक्स्ट दिवसाला गॅप अप ओपन झाला. आता तुम्ही म्हणणार की हा तर सप्लायच्या वरती ओपन झाला, बरोबर आहे, मान्य आहे, सप्लायच्या वर ओपन झाला, पण पुढचा सप्लाय मित्रांनो इथे इमिजिएटली जवळच होता. आता तीच लेवल मी पुढे खेचल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिलकुल त्या सप्लायच्या इथे मार्केटने एक्झॅक्टली रेजिस्टन्स घेतलं. मार्केट खालच्या दिशेला आलं. मार्केट खालच्या दिशेला आल्यानंतर कुठपर्यंत आलं, जो प्रिव्हियस दिवसाचा जो इथे लो होता मित्रांनो त्यालाच मार्केटने या ठिकाणी टेस्ट केलंय मित्रांनो. आता मार्केटची स्ट्रेंथ मला माहिती आहे की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह झाल्यानंतर मार्केट साईडवेज झालं. तर साईडवेज झाल्यानंतर डिसिजन मेकर मार्केट आहे की मार्केट वरती जाईल का मार्केट खाली जाईल, ज्याप्रमाणे इथे समजवलेलं आहे. तर रेंजमध्ये आहे तर मला ट्रेड करायचा आहे का नाही करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या दिवशी मी सांगितलं पण होतं 400 ते 500च्या झोनमध्ये तुम्ही सेल करू शकता 520चा स्टॉप लॉसने. आणि मार्केट एक्झॅक्टली 450च्या आसपास ओपन झाला आणि तिथूनच मार्केट फॉल व्हायला सुरुवात झाली होती. पहिला सपोर्ट कुठे घेतला, जो प्रिव्हियसला सपोर्ट होता तिथे घेतला. पण इथेच आपल्याला आयडेंटिफाय होते की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे का. मार्केटमध्ये कधी स्ट्रेंथ आहे तर मार्केट इथे साईडवेज होऊन वरच्या दिशेला यायला हवं. आलं का नाही. मार्केटने इमिजिएटली त्याला ब्रेक केलं आणि जो लास्ट दिवसाचा लो होता त्यालाच त्याने सपोर्ट घेतला. आता लास्ट दिवसाचा लो कसा काम करतो मी तुम्हाला इथेही दाखवलेलं आहे. या ठिकाणी प्रिव्हियस दिवसाचा लो आहे तर नेक्स्ट दिवसाला तिथेच सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या दिशेला गेलं, खाली आलं, परत मार्केट वर गेलं आणि त्याच दिवसाच्या लोच्या आसपास मार्केट हे फिरत होतं. तर ही लेवल खूप महत्त्वाची आहे. तर त्याचप्रमाणे आपण जो दिवस पाहतोय त्याचा प्रिव्हियस दिवसाचा लो कुठे, इथे, आणि त्याच लोच्या इथे मार्केटने परत सपोर्ट घेतलं, एक बाउन्स बॅक घेतला आणि त्या लेवलला त्याने जेव्हा ब्रेक केलं मित्रांनो तर तुम्ही इथे कॅन्डल पाहू शकतात की नॉनस्टॉप मार्केटने नंतर इथे रिकवर कुठेच केलं नाही. तर यावरनं आपल्याला काय समजतंय की इथे सेलर ॲक्टिव्हिटी म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ कोणत्या साईडची आहे, सेलिंग साईडची.
का? प्रिव्हियस ट्रेंड कोणता होता मित्रांनो? डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंड झाल्यावर काय झालं? मार्केट साईडवेज झालं. साईडवेज झालं म्हणजे काय? मार्केट डिसिजन फॅक्टरमध्ये आलं की मार्केटला कोणत्या दिशेला जायचं आहे. आपण ऑलरेडी प्रिव्हियस दिवसापासून झोन काढून घेतले. त्या झोनवरच मार्केट आपल्याला ओपन होताना दिसलं, तिथेच मार्केट सपोर्ट घेताना दिसलं आणि त्यानंतर ती लेवल जेव्हा ब्रेक केली तर इथे आपण आपली एंट्री बनवू शकतो. कशा प्रकारे बनवू शकत होतं? एक तर आपला एंट्री बनवताना हा एक स्टॉप लॉस राहिला असता आणि जसाही झोन ब्रेक होऊन मार्केट खाली जात आहे तर आपला स्टॉप लॉस इथे या ठिकाणी येणार आहे. आता जेव्हाही साईडवेज मार्केटचं ब्रेकआउट होतं ना, एक मोठा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही साईडला का पाहायला मिळतो? कारण ज्यांनीही प्रिव्हियस दिवसाला इथे बाईंग केलं, इथे बाईंग केलेलं, इथे बाईंग केलं, इथे बाईंग केलेलं आहे, त्यांचं काय होणार आहे मित्रांनो? त्यांचे सर्वांचे स्टॉप लॉस इथे हिट व्हायला सुरुवात होणार आहे. जेव्हाही आपण बाईंग करतो तर बाईंगच्या पोझिशनमधनं आपल्याला एक्झिट व्हायचं आहे तर काय करावं लागतं? आपल्याला सेल करावं लागतं. म्हणजे इथे जे बायर होते ते काय बनले? सेलर बनले. लेवल ब्रेक झाली म्हणून इथे कोण ॲक्टिवेट होणार आहे? नवीन इथे सेलर ॲक्टिवेट होणार आहे. म्हणून इथे सेलिंग प्रेशर आपल्याला वाढताना दिसतं. आणि जेव्हा अशा कंटिन्यू रेड कॅन्डल आपल्याला दिसतं आणि यामध्ये ग्रीन कॅन्डल आपल्याला लहान दिसते, तेव्हा आपल्याला समजतंय की इथे सेलिंग प्रेशर हे जास्ती आहे. मार्केटने परत एक पुलबॅक घेतला आणि मार्केटने परत एक लो लावला मित्रांनो. याचप्रमाणे आपण सेलर ताकदवान आहे का बायर ताकदवान आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय होतो मित्रांनो, त्या स्वरूपाचा आपण ट्रेड बनवू शकतो. म्हणून याच्यासाठी तुमच्याकडे मिनिमम आहे ना 3 दिवसाचा तरी चार्ट इथे दिसला पाहिजे. जसा मी आता इथे ॲडजस्ट केला आहे. कधी मी ह्या लेवल दोन्ही ज्याही एलोमध्ये मी लेवल काढलेल्या आहे ह्या ऑलरेडी मी काढलेल्या असत्या तर मला ट्रेड करणं इझी होतं. बिकॉज मी बाईंग कुठे गेली असती? ह्या लेवलच्या वर कधी मार्केट गेलं असतं तर मी इथे नव्याने बाईंग केली असती. इथे ह्या झोनमध्ये मी कुठेही बाईंग केली नसती, कारण प्रिव्हियस दिवसाच्या रेंजमध्येच मार्केट ओपन झालं आहे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे कधी तुम्ही मागे पाहिलं इथे आपल्याला एक डाऊनफॉल दिसतोय, म्हणजे इथेही सेलर ॲक्टिवेट आहे. इथे मार्केट साईडवेज झाले. मी सांगितलंय तुम्हाला साईडवेज मार्केट हे डिसिजन मेकर असतं. आणि जेव्हाही साईडवेज मार्केटचा ज्या दिशेला ब्रेकआउट होतो एक मोठा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे डाऊन ट्रेंड होता, मार्केट साईडवेज झालं तर मार्केटने इथे शॉर्ट टर्मसाठी रिव्हर्सल घेतलं आणि मार्केट वरच्या साईडला चाललं गेलं. याचप्रमाणे मित्रांनो चार्टला ॲनालिस करायचं असतं की स्ट्रेंथ कशामध्ये. आता इथे कुठे स्ट्रेंथ दिसली आपल्याला? बायरमध्ये. का? कारण मार्केट जेव्हा साईडवेज होतं तर साईडवेज झाल्यानंतर मार्केट कुठे टाईम जास्ती स्पेंड करतं आहे? इथे पाहिलं तर तुम्ही वरच्या साईडलाच मार्केट जास्ती वेळ होतं. खाली आलं तर दोनदा झालं, परत मार्केट वरच्या साईडला चाललं गेलं. म्हणजे इथे कोणामध्ये स्ट्रेंथ आहे? बायरमध्ये. म्हणून मार्केटला ते वारंवार वरच्या साईडला पुश करताय. म्हणून मार्केटचं वरच्या साईडचं जेव्हाही ब्रेकआउट होतं तर हे आपण जेन्युअन मानू शकतो. जसं की मित्रांनो आपण ह्या साईडला ते पाहूही शकतो की मार्केट वरच्या साईडने खाली आलं. आता मार्केटमध्ये बायरची स्ट्रेंथ आहे का सेलरची स्ट्रेंथ आहे कसं काय समजेल? मार्केट कुठे टाईमपास करतं आहे? मार्केट इथून पुलबॅक घेतला, वर गेलं, मार्केट परत खालच्या दिशेला आलं आणि परत खालच्या साईडला ब्रेक केलेलं आहे. याच्यामध्ये बायरची स्ट्रेंथ असली तर मी पहिलेही सांगितलं वर गेलं असेल, पण मार्केट खालच्या साईडला वारंवार टेस्ट करतं आहे. तर जी लेवल वारंवार चेक करताना मार्केट ती ब्रेक होण्याचे चान्सेस इथे जास्ती असतात. या प्रकारे आपण चार्टला ॲनालिस करू शकतो आणि मोठा ट्रेड कॅप्चर करू शकतो. व्हिडिओ कधी आवडला असेल आणि अशा प्रकारचे युनिक नॉलेज कधी तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. लाईक कधी जास्ती आला तर आपण कंटिन्यू याची सिरीज बनवत राहू. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नॉलेजसाठी की जे तुम्हाला सहजासहजी पाहायला मिळणार नाही, त्यासाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.